नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी छोटे कारले घेतलेत 1/2 किलो. आता कारले स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपल्याला किसून घ्यायचे. कारल्याची आजूबाजूची देठ काढून घेते मी आणि कारले आपण किसणीच्या मदतीने किसून घेऊया. सगळे कारले किसून घेतले मी. आता याला चवीनुसार मीठ लावून घेते. 1 चमचाभर मीठ टाकले मी आणि मिक्स करून घेते सगळं. आता आपल्याला हे 5 ते 6 तास ठेवायचे किंवा मग जर सकाळी भाजी करायची असेल तर रात्रीच कारले किसून आणि मीठ लावून ठेवायचं. मिक्स करून घेतले मी. आता हे एका छोट्या भांड्यात काढून झाकून ठेवते. कारलं मी एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतले. आता याला झाकण लावून ठेवते आणि आता आपण याची 5-6 तासाने भाजी बनवूया किंवा मग रात्री किसून ठेवलं असेल तर सकाळी भाजी बनवायची. 5-6 तास झाले. आता हे कारल्यातलं पाणी आपण काढून घ्यायचंय. कारले पिळून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने कारले पिळून घेते मी किंवा तुम्ही एखाद्या रुमालात घेऊन पण पिळून घेऊ शकता. अशा पद्धतीने बघू शकता किती पाणी निघालंय कारल्याचं. अशा पद्धतीने मी सगळे कारल्याचं किस पिळून घेते. सगळ्या कारल्याचा किस पिळून घेतलाय. बघू शकता किती पाणी निघालंय. आता यामुळे काय होणार आहे, आपलं कारलं अजिबात आपल्याला कडू लागणार नाहीये. आता कारल्याच्या भाजीसाठी जेवढा किस तेवढेच कांदे घेतले. 2 अगदी मोठे कांदे मी चॉपरमध्ये बारीक कापून घेतले. 8-10 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्यात, अशा ठेचून घेतल्या आणि जिरे घेतले. लाल तिखट चमचाभर घेतले. हळद घेतले, मीठ घेतले आणि कोथिंबीर घेतली. आता कढई ठेवून घेतली गॅसवर. तेल घालते अंदाजे 3-3.5 चमचे. कांदा छान फ्राय होईल आणि कारले कुरकुरीत होतील एवढं तेल आपल्याला वापरायचंय. तेल तापलंय. त्यात जिरे घालते मी. लसूण घालते. लसूण तुम्ही तिखट टाकूनही असं बारीक कुटून घेऊ शकता किंवा ठेचून घेऊ शकता. कांदा घालते. कांद्याचं प्रमाण कारल्यानुसारच ठरवायचंय. जेवढा तुमचा कारल्याचा किस असेल तेवढाच कांदा घ्यायचा आहे. छान व्यवस्थित आपण सगळं फ्राय करून घेऊ. बघू शकता कांदा छान ब्राऊन करून घेतलाय मी. आता यात लाल तिखट घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घालते आणि मीठ आपण 6-7 तासांपूर्वीच कारल्याला लावलं होतं त्यानुसार अगदी थोडंसं मीठ टाकते मी, कारण आपण कारलं पिळून घेतलंय. किंवा मग आधी तुम्ही चव घेऊन बघा, नंतर मीठ टाका. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि ह्यात आता मी कारल्याचा किस घालते. मधुमेहींसाठी अतिशय उत्तम भाजी आहे ही. आता हे व्यवस्थित छान सगळं परतवायचंय आणि मग झाकण ठेवून शिजू द्यायचंय. आधी व्यवस्थित आपण परतून घेऊ हे सगळं. कोथिंबीर घालते. आता मी मिक्स करून घेते. ही भाजी तव्यावरही तुम्ही करू शकता. तव्यावर केली तर ती छान कुरकुरीत होईल. या पद्धतीने कमी गॅसवर तिला छान कुरकुरीत होऊ द्या.
आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया आणि पुन्हा आपण झाकण उघडं ठेवून भाजी कुरकुरीत होऊ देऊ. 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजू देते. 2-3 मिनिटं झाले. आता ही भाजी अशी थोडी उघडी ठेवूनच मंद आचेवर कुरकुरीत होऊ द्यायची आहे. मधून मधून फक्त तिला हलवत राहायचं आणि आपली कारल्याची भाजी तयार होईल. अतिशय कमी साहित्यात आणि अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी आपली तयार होणार आहे. बघू शकता अतिशय छान कुरकुरीत आपली कारल्याची भाजी तयार आहे. सर्व करून घेतली आहे. अतिशय हेल्दी आणि कुरकुरीत अशी कारल्याची भाजी. नक्की भाजी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.